सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. सूर्यनारायण अक्षरशः आग ओकतोय. त्यामुळे लागवड केलेल्या पिकांची रोपं करपून जाण्याची शक्यता आहे. मात्र यावर बुलढाण्याच्या एका शेतकऱ्यानं अनोखी शक्कल शोधली आहे आणि ती म्हणजे टोप्या घालण्याची. पाहुयात काय आहे एका शेतकऱ्याच्या आयडियाची कल्पना. केळीची बाग वाचवण्यासाठी नवी आयडिया. रोपांना घातल्या चक्क कागदी टोप्या. बुलढाण्याच्या शेतकऱ्याची राज्यभर चर्चा. ही शेती आहे की रांगोळीची स्पर्धा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण मंडळी तसं नाहीये. तर ही आहे केळीची शेती. उन्हाच्या चटक्यानं केळीची रोपं वाळून जाऊ नयेत म्हणून बुलढाण्याच्या एका शेतकऱ्यानं ही आयडियाची कल्पना केली आहे. टोप्या घालणं हा शब्द आपण अनेकदा उपरोधानं वापरतो, पण या शेतकऱ्यानं कागदी टोप्या घालून केळीची रोपं जगवली आहेत. संग्रामपूर तालुक्यातील धामण गावात हा प्रयोग या शेतकऱ्यानं केला आहे. रोपांना वाचवण्यासाठी बाजारातून कागदी पेपर विकत आणला आणि त्याच्या 2600 टोप्या बनवल्या. परिस्थिती नसल्यामुळे मी काही सेट बनवू शकत नाही आणि हे पीक वाचवणे अत्यंत गरजेचं आहे. एव्हरेस्ट सर पार करण्यापेक्षा खूप मोठं आव्हान आहे. त्या कारणाने आम्हाला दोघांना पती पत्नींना कल्पना सुचली आणि आम्ही या टोप्या बनवल्या आणि रात्रंदिवस मेहनत घेत आहे याच्यामध्ये. विठ्ठल गोतमारे हे इतर कोरडवाहू पिकांसोबतच केळीची देखील लागवड करत असतात. त्यांनी सध्या 2 एकर शेतीत केळीची लागवड केली आहे. मात्र सध्या तापमानानं उच्चांक गाठला असून सूर्य आग ओकतोय. त्यामुळे केळीची रोपं वाचवण्यासाठी त्यांनी कागदी टोप्या रोपांना लावलेल्या आहेत. केळीचा पाहिजे असा भाव मिळत नाही, कारण इतकं पीक जगवणं कठीण झालेलं आहे. वीज उपलब्ध नाही आहे. 8 तास 24 तासापैकी 8च तास वीज असते. त्यातूनही आम्ही एवढी मेहनत करून मेहनत करू रात्रंदिवस युक्त्या काढून जो भाव मिळायचा शेतकऱ्याला तो मिळत नाही. इवली रोपं उन्हानं वाळून जातील आणि शेतीचं मोठं नुकसान होईल म्हणून विठ्ठल गोतमारे यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. वातावरण जे आहे तापमान ते मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे केळी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. अशा वेळी शेतकरी बांधवांनी जमिनीचं, सिंचनाचं आणि खताचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. जमिनीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत झाडाच्या बुंद्याभोवती पालापाचोळा याचं आच्छादन केल्यास पाण्याचं जे इव्हॅपोरेशन आहे ते कमी होण्यास मदत होईल. बुलढाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये केळीची शेती केली जाते. शेतकरी केळीची लागवड करतात, नंतर खतं आणि पाणी देऊन ती वाढवतात. मात्र इतका खर्च करूनही उन्हामुळे ही रोपं वाळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे कागदी टोप्यांची शक्कल लढवणाऱ्या या शेतकऱ्याची चर्चा सध्या सर्वत्र होते आहे. संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.